नमस्कार, माझे नाव अक्षिता प्रमोद आंबोरे आहे. माझ्या सन्मान्य माता भगिनींनो आणि पराक्रमी शिवांच्या मायांनो, आज आपण एका अशा युगात आहोत जिथे स्त्री सुरक्षेचा प्रश्न दररोज समोर येतो. अशा वेळी डोळ्यासमोर उभा राहतो तो 350 वर्षांपूर्वीचा माझा राजा, ज्या काही सत्ता आणि युद्ध म्हणजे केवळ जमीन जिंकणे आणि स्त्रियांची लुटालूट करणे असे मानले जायचे. त्या अंधाऱ्या कालखंडात स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा एकमेव क्रांतिकारक म्हणजे छत्रपती होय. कल्याणची सुभेदाराच्या श्रेणीचा प्रसंग आठवून बघा. ती स्त्री अतिशय सुंदर होती. तिला एखाद्या लुटीच्या वस्तूप्रमाणे दरबारात उभे करण्यात आले होते. पण माझा राजा तिच्याकडे बघून म्हणाला, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही झालो असतो सुंदर. हे उद्गार केवळ वाक्य नव्हते, तर तो जगाला दिलेला नीतिमत्तेचा महान संदेश होता. परस्त्रीला मातेचा दर्जा देणारा हा राजा खऱ्या अर्थाने चारित्र्याचा हिमालय आहे. महाराजांच्या स्वराज्यात स्त्रीची अब्रू म्हणजे स्वराज्याची अब्रू होती. रांजाच्या पाटलाने जेव्हा एका स्त्रीच्या अस्मितेशी खेळ केला, तेव्हा त्या बलाढ्य पाटलाचे हात आणि पाय कलम करण्याची शिक्षा देणारा हा राजा खऱ्या अर्थाने न्यायदेवता होता. महाराजांनी हे सिद्ध केले की ज्या राज्याच्या राजा स्त्रिया सुरक्षित नाहीत, तर त्या राज्य फार काळ टिकू शकत नाही. शिवरायांचे हे संस्कार केवळ इतिहासाच्या पुस्तकात ठेवण्यासाठी नाहीत, तर ते आपल्या रक्तामध्ये भिनवण्यासाठी आहे. आज शिवजयंती साजरी करताना आपण स्वतःला विचारले पाहिजे की आपल्या मनात स्त्रियांबद्दल खरोखर तोच आदर आहे का? रस्त्यावरून जाताना एखादी स्त्री संकटात असेल, धन्यवाद.